तर भोंदू अशोक खरात प्रकरणात आता तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळतं। शहरातल्या एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी झाली। एसआयटी कडून सखोल चौकशी, आर्थिक संबंधांची देखील तपासणी करण्यात आली। जमीन व्यवहार आणि इतर बाबींवर चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे। चौकशीवरून या बड्या हॉटेल व्यावसायिकाला रात्री उशिरा सोडण्यात आलं। भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार असल्यानं पुन्हा आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्याआधी वेगवेगळ्या मुद्द्यावर एसआयटी कडून आता वेगाने तपास सुरू आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नाशिकमधल्या एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची चौकशी झाल्याची माहिती मिळते। चौकशीतून आतापर्यंत नेमकं काय काय समोर आलं? कल्याणी, मागच्या काही दिवसांपासून अशोक खरातची संपूर्णपणे या सगळ्या संदर्भात चौकशी केली जात आहे आणि मागच्या काही वर्षांमध्ये अशोक खरातने मोठ्या प्रमाणात मालमत्ता माया जमवलेला आहे अशा पद्धतीची माहिती समोर आलेली होती। या सगळ्या प्रकरणानंतर जे ईडीने सुद्धा गुन्हा दाखल केलेला होता, आयकर विभागाकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात जे येताना आपल्याला बघायला मिळतोय। आर्थिक संबंध ज्या ज्या लोकांसोबत अशोक खरातचे होते त्या सगळ्या लोकांची चौकशी आतापर्यंत एसआयटी कडनं हे करण्यात आलेली आहे। अशाच नाशिकमधले एक बडे हॉटेल व्यावसायिक आहेत, खरं तर त्यांची सुद्धा जी चौकशी आहे काल जे एसआयटी कडनं केली गेलेली आहे। अशोक खरात आणि हे जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्यामध्ये काही आर्थिक देवाणघेवाण झालेला आहे का, त्या संदर्भात ही चौकशी होती आणि त्याच पद्धतीने अशोक तर शहरातल्या एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी झाल्याची माहिती समोर मिळते। एसआयटी कडून सखोल चौकशी करण्यात आली, आर्थिक संबंधांची तपासणी करण्यात आली। अशोक खरात त्याच्यासोबत कुणाकुणाचे नेमके आर्थिक संबंध होते तर सगळ्यांची सध्या चौकशी केली जाते आणि काल नाशिकमधल्या एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची चौकशी करण्यात आली। त्यामुळे भोंदू अशोक खरात प्रकरणात आता तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळतं। त्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी झालेली आहे। तर चौकशीतून नेमकं काय समोर आलं हे पाहणं महत्त्वाचं आहे।